नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नेक्स्ट हा नवा उपक्रम जाहीर करत एक वेगळाच गेम प्लॅन समोर आणला आहे. पण हा उपक्रम नेमका काय आहे? हा फक्त एक वेबसाईट आहे का, की भविष्यातील राजकीय ब्लूप्रिंट? आज आपण याच विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नेक्स्ट ही संकल्पना लॉन्च केली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर सामान्य लोकांचा सहभाग, राज्याच्या विकासासाठी थेट आयडिया कलेक्शन, डिजिटल पॉलिसी मेकिंग. या वेबसाईटवर नागरिकांच्या विविध विषयांवर आपले मत मांडता येणार आहे, जसे की शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्य, म्हणजेच जनतेकडून थेट धोरण, अशी ही संकल्पना आहे. आता मोठा प्रश्न, हा उपक्रम खरोखर विकासासाठी आहे का, की हा एक राजकीय रिब्रँडिंग प्लॅन आहे? विश्लेषक सांगतात, मनसेची गेल्या काही वर्षातील घसरलेली ताकद, नवीन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, डिजिटल युगात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्लॅन, महाराष्ट्र नेक्स्ट हे एक प्रकारे मनसेचा विजन डॉक्युमेंट बनू शकते. राज ठाकरे यांच्या अलीकडील हालचाली पाहिल्या तर विविध पक्षांशी संवाद, नव्या आघाड्यांचे संकेत, निवडणुकींसाठी तयारी, काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठका, विविध नेत्यांशी संपर्क, यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, राज ठाकरे आता आक्रमक मोडमध्ये आहेत. जनतेमध्ये मात्र मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काही लोक म्हणतात ही खूप चांगली कल्पना आहे, तर काहींचं मत हा फक्त पॉलिटिकल स्टंट आहे. सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू आहे. लोक आता विचारत आहेत, या आयडिया प्रत्यक्षात अंमलात येणार का? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्र नेक्स्ट पुढे काय रूप घेणार? निवडणूक जाहीरनाम्यांचा आधार, नवीन आघाड्यांचा भाग, मनसेचा पुनर्जन्म. जर हा उपक्रम यशस्वी झाला तर राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरू शकतात. म्हणजेच महाराष्ट्र नेक्स्ट हा फक्त एक उपक्रम नाही, तर एक मोठा राजकीय संदेश आहे. आता बघायचंय, ही संकल्पना वास्तवात उतरणार की फक्त चर्चेतच राहणार? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी थेट वार्ताला सबस्क्राईब करा.